जसं तुम्ही आपण प्रोडक्शन एरिया विषयी बघितलं, रॉ मटेरियल स्टोरेज वगैरे बघितलं, तसं आता आपल्याला ड्रायिंगच्या प्रोसेससाठी पण पाहिजे. आता उन्हाळा आणि हिवाळा हे 2 ऋतू जे आहेत म्हणजे साधारणतः 6-7 महिने आपल्याला वर्षातले काहीच प्रॉब्लेम नाही सूर्यामध्ये सुकवण्याचे. तर सूर्यामध्येच का सुकवायचं? इलेक्ट्रिक ड्रायर बेस्ट असतो. पावसाळ्यामध्ये जर प्रोडक्शन तुम्ही घेणार असाल तर इलेक्ट्रिक ड्रायर आपण वापरू शकतो. पण सोलार ड्रायर जास्त फायदेशीर का असतो? जेव्हा हे ड्राय होतं तर जे उन्हामध्ये जे काही विटॅमिन डी आहे हे याच्यामध्ये शोषलं जातं आणि याच्यामधली विटॅमिन डीचं जे प्रमाण आहे हे वाढतं. जसं तुम्हाला माहिती असेल की मशरूम हे विटॅमिन डीचं एकमेव सोर्स आहे अन्नातला. खाऊन फक्त आपल्याला माशामधून थोड्याफार प्रमाणात मिळतं, नॉनव्हेजमधून. व्हेजमध्ये हा एकमेव सोर्स आहे विटॅमिन डी मिळवण्याचा. दुसरा आहे कोवळं ऊन. ज्यांना कोवळं ऊन मिळत नाही, वाढवल्यानंतरच म्हणजे उन्हामध्ये ड्राय केल्याच्या नंतरच विटॅमिन डी मिळतं की ऑलरेडी याच्यामध्ये नॅचरली पण असतं. आपण सन ड्राय केलं तर ते ॲब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे, मग त्याची क्वांटिटी वाढत जाते. असं किती वेळ लागतो 1 किलो मशरूम ड्राय व्हायला? साधारणतः आता आपलं जे काही टाइम टेबल आहे हे 10 ते 5 जे काही लेडीज आपल्याकडे काम करतात. सो ऊनही त्याच दरम्यान असतात. 2 दिवसाचा टाईम म्हणजे 10 ते 5 2 दिवसाचा टाईम हा आपल्याला लागत असतो. म्हणजे आज 10 वाजता टाकायचं, 5 वाजता काढायचं, परत उद्या 5 वाजता 10 वाजता टाकलं की दुपारपर्यंत किंवा आता ह्या प्रखर उन्हामध्ये दुपारपर्यंत हे सुकलेलं असतं. दुसऱ्या दिवशी एक साधारणतः तुम्ही 12-13 तासाचं तुम्ही गणित पकडू शकता. सोलारने, इलेक्ट्रिक ड्रायरने साधारणतः हे तुमचं 5 ते 6 तासामध्ये ड्राय होतं. आणि हे सन ड्राय मध्ये सन ड्रायमध्ये साधारण तुम्हाला 14 तास लागतात. 12-14 तास लागतात त्याला. तर आपण पुढचा एरिया बघत आता. इथे आपला वॉशिंग एरिया आहे. वॉशिंग एरिया किंवा तुम्ही स्टरलायझेशन पण एरिया म्हणू शकता. कमर्शियल लेवलला थोडंसं सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट कमी म्हणून आपण केमिकल स्टरलायझेशन ही प्रोसेस वापरतो. याच्यामध्ये हे 1000 लिटरचा वॉटर टँक आहे. याच्यामध्ये साधारणतः आपले एक 60-70 बॅगांचं भुसा स्टरलाइज होईल एवढी कॅपॅसिटी हिची आहे. तर बाजूलाच तुम्ही आपलं पाण्याचं नियोजन आहे त्याच्या बाजूलाच आपण हा ठेवला आहे, कारण इथून मग आपल्याला टँक वगैरे फिल करणं किंवा वॉश करणं, भुसा वगैरे वॉश करणं ह्या गोष्टी इज आउट व्हाव्यात म्हणून आपण बाजूबाजूला थोडंसं केलं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथे सावली पण आहे. सावलीमध्ये स्टरलायझेशनची प्रोसेस होते का? नाही, उन्हामध्ये ठेवलं तर बेटर आहे. उलट त्याचं टेम्परेचर वाढतं, पण मग तुमचं टँक वगैरे खराब होण्याचे चान्सेस असतात किंवा पावसाळ्यामध्ये तुम्हाला त्रास होण्याचे चान्सेस असतात ओपन स्पेसला. तर तुमचं ओपन स्पेसलाही स्टरलायझेशन असेल तरी चालेल, पण जे काही फार्मला तुम्ही पाणी वापरणार आहात हे मात्र तुमचं सावलीतच असलं पाहिजे. जसं आपण ही बुरशी वाढतो तसं शेवाळ ही पण एक बुरशी. जर हे त्याला या जे काही पाणी आपण फार्मला वापरतोय किंवा स्टरलायझेशनला जे पाणी वापरतोय ते जर सन एक्सपोज झालं, त्याच्यामध्ये जर सूर्यप्रकाश पडला, त्याच्यामध्ये अल्गी शेवाळ वाढण्याचं प्रमाण वाढतं. आणि शेवाळ जर वाढलं तर ते आपल्या मशरूमसाठी अजिबात चांगलं नाही. काय होतं त्याच्याने ग्रीन मोल्ड हा जो काही प्रकार आहे हा फार जास्त येतो. किंवा त्याच्यामध्ये पाण्यामध्ये जर माती गेली किंवा इतर कंटॅमिनेशन गेलं तर पाण्यातून कंटॅमिनेशन होणं हा एक म्हणजे पाण्याचा डायरेक्ट संबंध असल्यामुळे पाण्यातून खूप मोठ्या प्रमाणात कंटॅमिनेशन होऊ शकतं. बॅक्टेरियल कंटॅमिनेशन होऊ शकतं. ग्रीन मोल्ड त्याच्यामधून येऊ शकतात. त्याच्यामधून जर माती गेली तर तुमचे ब्लॅक मोल्डही येऊ शकतात. पाण्याची जर क्वालिटी नसेल, पाण्याचा पीएच जर कमी असेल, म्हणजे ॲसिडिक पीएच जर असेल तर त्याच्यानेही तुम्हाला त्रास होण्याचे चान्सेस जास्त वाढतात किंवा अल्कलाईनने सुद्धा तुम्हाला त्रास होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे तुमचं जे काही पाण्याचं जे काही मॅनेजमेंट आहे ते प्रॉपर असणं फार गरजेचं आहे. आता पाण्याच्या टाक्या असल्याच पाहिजेत का? तर नसल्या तरी चालतील. समजा तुमच्याकडे स्पेस कमी आहे, तुम्ही घराची पाण्याची टाकी आहे, तिथे आपण सन एक्सपोज होऊ देत नाही शेवाळ किंवा पाण्याची क्वालिटी चांगली राहावी म्हणून, सो त्या टाकीतलंही वापरू शकता. तुम्ही बोरवेलचं पाणी वापरू शकता, विहिरीचे पाणी वापरू शकता. विहिरीचं पाणी वापरताना फक्त त्याच्यामध्ये सूर्यकिरणं त्या विहिरीमध्ये पोचली नाही पाहिजेत, जेणेकरून त्या विहिरीवरती शेवाळ डेव्हलप नाही होणार. अशा पद्धतीने तुम्ही त्याची काळजी किंवा तशीच विहीर चूज करा. म्हणजे साधारणतः आपण सांगतो की 50 फुटा पुढची जी काही विहीर आहे ती तुम्ही वापरा. आणि जर तुमची नसेल तर तुम्ही तिला कव्हर करा पेपरने किंवा शेडनेट टाकून तुम्ही त्या विहिरीला कव्हर करू शकता आणि तेही पाणी तुम्ही वापरू शकता खूप चांगल्या पद्धतीने. अशा पद्धतीने आपण हे इथून 7000 लिटर पाण्याचं स्टोरेज आहे. आणि पाण्याचा विषय आल्याच्या नंतर एक गोष्ट अजून मी नमूद करू इच्छितो की जर तुम्ही महानगरपालिकेचं पाणी वापरत असाल, त्याच्यामध्ये बऱ्याचदा महानगरपालिका पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी क्लोरीन मिक्स करतात. छाननी प्रोसेसमधून ते केमिकल आपण बाहेर काढू शकत नाही. क्लोरीनचा मशरूमवरती डायरेक्ट परिणाम होऊ शकतो. बुरशी आपली वाढणं त्रासदायक होऊ शकतं.
सो ते पाणी वापरताना थोडंसं ट्रायल करून तुमच्या महानगरपालिकेत क्लोरीन आहे का, किती प्रमाणात आहे ते थोडंसं बघून आणि एक ट्रायल बॅगा 2-4 ट्रायल बॅगा भरून त्या पाण्यामध्ये मग तुम्ही प्रोडक्शनला सुरुवात करणं किंवा ते पाणी वापरणं फायद्याचं ठरेल. परंतु हा क्लोरीनचा जो प्रॉब्लेम आहे तो मोस्टली शहरात राहणाऱ्या लोकांना येईल, कारण की गावात नाही, गावाकडे नाही तो प्रॉब्लेम, शहराकडे ज्यांना महानगरपालिकेचा सोर्स आहे त्यांनाच. आता शहराकडे पण बऱ्याचदा काय होतं, बोरवेल्स असतात स्वतःचे, जर रो हाऊस असेल, बंगलो असेल तर ओन हे असतात, किंवा काही सोसायट्यांचे बोरवेल्स असतात किंवा विहीर असतात, जुन्या काळाच्या काही विहीर्स आहेत बऱ्याचशा शहरांमध्ये आज हे आहेत. सो ते जर सोर्स असतील तर मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण जे कम्प्लिटली महानगरपालिकेच्या सोर्सवर ते अवलंबून आहे त्यांच्यासाठी तो त्रासदायक प्रकार आहे. आणि जर आपण पाण्याला काय फिल्टर वगैरे करून नंतर त्याचा वापर केला तर नाही, क्लोरीन तुमचं फिल्टरमधून पण फिल्टरेशन मधून निघू शकत नाही. असं आहे. म्हणजे तुमच्या आरो मध्ये तुम्ही जरी टाकलं तरी तुमचं त्याचे स्ट्रेसच निघणं अवघड आहे. ओके, म्हणजे कुठे ना कुठं काही अंशामध्ये ते राहणारच. हो हो हो. आता अशा पद्धतीने हे आपल्या टाक्यांना वॉटर इनलेट आहे. हा आपल्या वॉटर इनलेट आहे. इथून टाक्या फिल केल्या जातात. इथून बघू शकता की हे सगळी फॉगिंग लाईन गेलेली आहे. इथे खाली पंप आहे ज्याचा वापर आपण इथे हा जो पंप इन्स्टॉल केला आहे हा आपण पाणी मारणं असेल किंवा स्टरलायझर टँक फिल करणं असेल याच्यासाठी हा पंप आपण वापरतो. मी जसं तुम्हाला म्हणालो की आपण जे काही पत्र्यावरती पाणी टाकले तेही जमा करून आपण ह्या टँकमध्ये जमा करतो. ह्या टँकमध्येही एक पंप आहे. ह्या पंपाने पंप करून परत पत्र्यावरती जातं. पत्र्यावरती म्हणजे तो फक्त पत्र्याचंच आहे. हो 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 हो. मग काइंड ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण त्याच्यामध्ये करत असतो. रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये ते पाणी जमिनीत सोडलं जातं. हे आपण टँकमध्ये ठेवलं. हो हो. टँकमध्ये ठेवून ते आपण परत टाकत जातो त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने हा इथे आपण पाण्याचा सेटअप केला. तर आता आपण इंटरनल सेटअप आपण आता पुढच्या पार्टमध्ये बघूयात.